नमस्कार मंडळी. खटकेबाज वाक्यांच्या टिपऱ्यांनी विनोदाचा फेर धरत हास्याचा रासगरबा खेळण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या आणि नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा. विनोदाचे नवरंग उधळण्यासाठी सगळे हास्य कलाकार सज्ज आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. रंगीबेरंगी शब्दांच्या शेरेबाजीनं आणि कौतुकानं या हास्य गरब्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सज्ज आहे दोन्ही दर्दी हास्य रसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. दुसऱ्यांच्या थापा पचाव्यात म्हणून आपलं पोट उधार देणारे अरुण कदम आज नव्या थापेला सामोरे जात आहेत आणि त्यांच्यासोबत हा थापेबाज विनोद सादर करायला येत आहेत. रत्नागिरीची 2 रत्न श्रमेश आणि प्रथमेश आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. आईच्या गावात लागलं काय? मारू नको. मग काय करू? तू, मी, श्रमेश आणि अरुण कदम एकाच किट मध्ये आहोत. किट ऑलरेडी गंगेच्या काठावर तरंगतोय. त्यात तुझी ओव्हर ऍक्टिंग नको करू बने. मग तू कर. मी करू. तू कर ना. हे बघ बने, कुठल्याही क्षणी घर मालक घर भाडं मागायला येईल. त्याच्या समोर वाटलं पाहिजे की श्रमेश खरंच मेलाय. कळलं ना? पण पम्या, श्रमेश गेलाय हे ऐकून ते आपलं भाडं माफ करणारच का यार? अरे करतील रे. आपला घर मालक मला माहितीये थोडं इमोशनल आहे. त्याला इमोशनल ढाचे दिले ना तो भाडं माफ करेल. गप, तुझ्या पण ना आयडिया काहीतरी काढतो. तुझ्याकडे पैसे आहेत भाडं द्यायला? नाही यार, पैसे नाही. आम्ही सांगतो तेवढं करचेल. अरे ऐक ना, पण हे बघ आपले जे मालक आहेत ना 1 नंबरचे उल्लू आहेत ते. त्यांना असा येडा बनवेन मी. हे बाबा, मालकाबद्दल काही बोलू नको. का? आपला घर मालक काय साधा सुद्धा माणूस नाहीये, पोचलेला माणूस आहे. नाव काय माहितीये ना? अरुण कदम. मग सांगायचं तुम्हाला कळत नाही. काय फालतूगिरी सांगत्या? किती वेळा तुला सांगितलं वसाऱ्या साबणाचं पाणी टाकू नको म्हणून. उद्या लोक बिली तर काय होईल? इथं नाही ना, आज तुझी कंप्लेंटच करणार. वसाऱ्या तुझी कंप्लेंट म्हणजे काल माणूस गेला. तुला अक्कल आहे का? येणे जाण्याचा रस्ता आहे तर माणसं गेली पाहिजे. नाही आज तुला मी सोडतच नाही. तुला सांगितलं ते करायचं. कळलं काय? मालक, अरे तू बस बसाऱ्या. अक्कल पाहिजे तुम्हाला. अहो मालक, घरी करता तुम्ही. मालक काय चाललंय अरे काय झालंय? इथे काय झालंय? कुठं काय झालंय? हे बघा काय झालंय. मालक, श्रमेश गेला. मालक किती मारा. मालक श्रमेश गेला. गेला. कसा गेला? कधी गेला? अचानक गेला. बसा मी तुम्हाला सांगतो. मला अरे अचानक म्हणजे काल मला भेटला तो पेपर स्टॉलवर. मी इकॉनॉमिक टाइम्स घेतला ना वाचायला. काय इकॉनॉमिक टाइम्स मी तो वाचल्याशिवाय मला झोपच लागत नाही माहितीये. तेव्हाच हल्ली जीडीपी घसरतोय. कसा गेला? कसा? नाही हा गेला कसा? मी सांगतो मालक. मी सांगतो कसं गेला. मालक, तुम्हाला ते 3 बिल्डिंग सोडून सावंत राहतात ते आठवत आहेत? अरे 2 वाक्याच्या पुढं काय ते मला आठवत नाही. 3 बिल्डिंग म्हणजे लय लांब होईल ना. काय झालं? मी सांगतो मला. काय ते काय आलं ते शिरके सावंत बोललाय मी. शिरकेच्या बाजूला जे थांब पम्या, तू थांब. रमेश माझा जिवलग मित्र होता. मला सांगू दे मला सांगू दे ना. मी सांगतो. अरे बोल. कोण सांगतय? मी सांगतो मालक. कसं गेला? सावंत आहेत ना,
त्यांच्या घरी गेला होता श्रमेश. कशाला? कशाला? रिपेअरिंगला रिपेअर करायच्या वस्तू. वॉशिंग मशीन रिपेअर करायला गेला होता. आईला आतमध्ये पाणी म्हणून वाकला तर आत पडला. तोल जाऊन पडला आणि तेवढंच कोणीतरी बटन दाबला. म्हणजे हात गोलगोल फिरून नाही मला गोलगोल फिरून नाही. मला कपड्यांसोबत फिरताना टॉवेलचा फास लागला आणि गळफास लागून गेला. अरे मग वसाऱ्यानं टॉवेल कशाला हात ठेवायचा? वॉशिंग मशीन मध्ये भांडी टाकू. वॉशिंग मशीन मध्ये भांडी टाकतात. या माणसाला बाहेर कर. मी शंका घेत माझ्या तू शांत हो. नको मला माणूस बाहेर करता. शांत हो. आता काय झालंय माहितीये? आजच्या दिवसात ना मालक 2 वाईट घटना घडल्या. कुठल्या? एक म्हणजे आमचा सोन्यासारखा मित्र श्रमेश गेला आणि दुसरं म्हणजे मालक आम्ही तुम्हाला जे भाड्याचे पैसे देणार होतो ना ते आम्ही श्रमेशच्या घरी दिलेत मालक. श्रमेशच्या घरी आम्ही गेलो होतो. अरे पण त्याचा आत्मा मालक तडपडतोय. अरे पण मग आम्ही त्याच्या घरी गेलो. त्याच्या घरची वाईट परिस्थिती बघितली आणि सगळे पैसे तिकडे दिले मालक. हो ऐक मी काय म्हणतोय. म्हणजे अशा प्रसंगात मी पैसे नाही मागणार रे. शेवटी मी सुद्धा माणूस आहे. माणसाला असं नाही करता येणार. मालक तुम्ही आम्हाला समजून घेता हेच खूप मोठं आहे. हो मालक श्रमेशची आई म्हणत होती की अजून थोड्या पैशांची गरज आहे. मी हॉस्पिटलला जाऊन विचारलं की माझी एक किडनी कोणी घेतं. किडनी श्रमेशच्या आत्म्यासाठी करावं लागेल. अरे पण मी असताना तुम्ही किडनी कसं द्याल? मी घर मालक आहे ना. आज माझ्या घरात तुम्हाला काय झालं मालक? हा हे ठेवा पैसे. नको मालक. अरे ऐक श्रमेशचा आत्मा काय बोलेल मालक? अरे वेड्या त्याच्या घरी आज गरज आहे. एक माणूस गेल्यानंतर काय होतं घरच्यांचं मला माहिती आहे. तू एक काम कर पैसे ठेव. घेऊ म्हणताय? घे पैसे घे मालक. श्रमेशसाठी घेतो. मालक मी आजपर्यंत तुमच्यासारखा देव माणूस नाही बघितला. देव माणूस नाही अरुण कदम आहे. त्यांच्या कॉमेडीच्या तर आहे. मालक अरुण कदम तुम्ही श्रमेशसाठी एवढं करताय. श्रमेश मालकांनी तुझ्यासाठी पैसे दिले. श्रमेश तुझ्या फॅमिलीसाठी पैसे दिलेत. 5,000 सांग. 5,000 5,000 दिलेत मालक. मालकांनी 5,000 दिलेत. अरुण निघ. मालक एवढी मदत केला तुम्ही निघा. या. पोरांनो काळजी घ्या रे. हो मालक. ऐक ना. येतो. मालक नमस्कार. नमस्कार. मालक रमेश तू? मालक तुम्ही सॉरी नमस्कार करतो. अरे नमस्कार करतोस वसाऱ्या. अरे तू मेलायस वसाऱ्या. अरे बॅग घेऊन वर जायचं सोडून तू आत कुठे घुसतोस? तुम्ही काय सकाळी टाकून आलाय काय? हा कुठे आहे तू? यमदूत कुठे आहे? काही बरी आहेत ना तुम्ही? अरे बरेच मेल्या आतमध्ये तुझ्या फोटोला हार. तू मिळालायस येड्या. इकडे मीच दाखव. इकडे हे बघ. आजच्या गावात माझ्या फोटोला हार. ही काय फालतूगिरी आहे बम्या? हे बने हा धडधाकड असताना हार घातलेस तू कुत्र्या. ए नौटंकी झाली फालतूगिरी. आता मला कळलं तुमचं. पैसे करा वासरे ना. फार फोरेन पैसा करा. मालक तुम्ही कधी आलात मालक इथे? मी आता आलोय ना. सरमेसला घेऊन आलोय. मालक तुम्ही काय बोलताय? आमच्या दुःखाची चेष्टा करताय. श्रमेश इथे फोटो मध्ये काय बोलताय? ती सगळीकन वाजवून बसाऱ्यानो. हा बघा सरमेश. हा बघा सरमेश इकडे हाय. मालक तुम्ही बरे आहात ना? एकटेच असे काय करताय? चुकीचं वाटतंय. बरोबर नाही दिसत आहे मालक ते. अरे येड्यानो असं काय करताय? सरमेश जिवंत हाय. हा बघा सरमेश. मालक तुम्हाला किती वेळा सांगितलंय दरवाजा उघडा ठेवू नका. बच्चन येतात आत म्हणून. मेलायस तू. डायरेक्ट आरपार हात घातला नाही. श्रमेश तू आता काय सरमेश जिवंत आहे. तुम्ही असं काय करता? मालक श्रमेशाचा अचानक गेलाय आमचा. श्रमेश तू अचानक गेला.
मालकाने आपलं घर भाडं माफ केलं रे श्रमे. तुझी घरची परिस्थिती चांगली नाही म्हणून एक्स्ट्रा पैसे पण दिले. हा काय आला इथं? आणि रमेश तू असा तसा नाही गेलायस. तू वॉशिंग मशीन मध्ये टॉवेलचा फास लागून मेलायस रमेश. एवढं सगळं सांगितलंय लक्षात ठेव. अरे नाही वसारे जिवंत आहे तो बघा तुम्ही. हो मला कोण जीव. हा काय सरमेश? हो बाप रे काय झालं? आता मला कळलं मालक तुम्हाला काय होतंय. काय? तुम्हाला हॅल्युसिनेशन झालंय मालक. चल चल 2 वॅक्सिन माझ्या झाल्यात, 1 बूस्टर पण घेतले. हा कसा होईल आजार म्हणा? त्यांच्या कॉमेडीची तिरटीच बांधतो मी आज. सुचतो तुम्हाला. थांब त्यांना कळणार नाही आता. काय मालक हा? हॅल्युसिनेशन म्हणजे तुम्हाला भास होत आहेत. म्हणजे? रमेश तुमचा भाडेकरू होता ना, हो, हो. तो इथे राहायचा ना, हा. म्हणून तुम्हाला वाटतं की तो आता इथेच आहे. तो चराचरात आहे. अरे चरात नाही, तो आपल्या या घरात आहे वसाऱ्या. हा बघ. मालक थांबा. काय? मला आता कळलंय काय बोलायचंय ते. सांग त्यांना तू जिवंत आहेस ते सांग. मालक मी त्यांना दिसणार नाही मालक. म्हणजे कारण मी आत्मा आहे ना, आणि आत्मा फक्त सामान्य माणसांना दिसत नाही. वसार तू मला कसा दिसतोयस मग? कारण तुम्ही असामान्य आहात मालक. हे बरोबर आहे मालक, तुम्ही असामान्य आहात. आणि आत्मा फक्त असामान्य माणसांना दिसतो मालक. ए वसाऱ्या माझी कॅपॅसिटी मला माहिती आहे. कळलं ना? मालक मला आठवलं. काय? मला आता लगेच आठवलं मालक. काय? मी आत्मा आहे ना मालक, हा, मग? म्हणून माझ्या जिवलग मित्रांना दिसत नाही मालक. अरे पण वसार तू मला कसा दिसतोयस? कारण तुमचा माझ्यावर जीव आहे मालक, म्हणून मी तुम्हाला दिसतोय मालक. नाही, पण मला पटतच नाही. तुम्हाला नाही पटत आहे? नाही पटत. सईला विचारा, हा? प्रसादला विचारा. सई प्रसाद तुम्ही सांगा, मी तुम्हाला दिसतोय ना? अरे ते कायच बोलत नाही वसाड्या. ते कसे बोलतील? त्यांना मी दिसतच नाही मालक, तर ते बोलतील कसे? पण म्हणा ना खरंच पटत नाही रे. तू आत्मा आहेस तू. नाही मी हुशार आहे. मी सकाळ उठल्या उठल्या पहिला बदाम खातो, एवढा हुशार आहे. काय केलं? वसाऱ्या तू आत्मा आहेस ना? हा. मग आत्म्याचे पाय असे उलटे असतात ना मागच्या बाजूला. उलटे तू असे केले जायस वसाऱ्या? मागच्या बाजूला असतात पाय. मालक मी ओला आणि कोवळा आत्मा आहे ना. हे कसं ऐकायला गेलं वसाऱ्या? मगापासून सांगताय तू दिसत नाही, बोलत नाही. तू आता वला कवला आत्मा बोलो. हा हे कसं बोलला? मालक आम्ही काहीच ऐकलं नाही. आम्ही रडता रडता हुंदका दिला. हा मी परत सुरू करतो. हा, हा, मी परत. ओला आणि कोवळा आत्मा आहे ना, हा. त्यामुळे माझे पाय एवढेच वाकडे झालेत. बरं. 12 दिवस पूर्ण झाले ना की ते आपोआप मागे जातील. मग मी झपट व्हायला सुद्धा मोकळा होईन मालक. नाही ना, पण मला ऐक, खरंच मला पटत नाही रे. तू वचने आत्मा असते, तू मला दिसतोस आहे ना, असं काय? घ्या घ्या फालतूगिरी आई. काय? आयला हे काय अर्थ आहे का याला? म्हणजे जिवंत असताना माणूस आहे म्हणून प्रूव्ह करा, मेल्यानंतर आत्मा आहे म्हणून प्रूव्ह करा. सारखं काय डॉक्युमेंट खेळायचं आपण? हे मला नाही पटत आहे. तेव्हा उचल, तेव्हा मला उचल, तेव्हा मला उचल, तेव्हा अरे उचल. देवाने तुला कधीच उचललेला आहे म्हणून तू आत्मा झालास ना वसाऱ्या. न मला सांग, वॉशिंग मशीनच्या आत बसून तुझ्या बापसाने रिपेल केलं होतं का रे? कशाला सारखं सारखं बोलताय तसं? माणसाचं मरण त्याच्या हातात नसतं, ते ठरवणारे वेगळेच आहेत. आणि मग आपल्याला तसं मरावं लागतं मालक. तुम्ही काय पण बोलताय? अरे तुम्ही मला सांगा, ऐक. हे माझं मरण्याचं वय आहे काय हो? कसं वाटत? कसं वाटत सांगा ना मला, मी काय करू? अरे हो वसाऱ्या, पाय ओढलास माझा, खाली तुझ्या लेवलला आणलास आहेस म्हणा. आत्मा म्हणून काय पण करशील? मालक काय? तुम्ही एवढ्या खाली कसे आलात? अरे वसाऱ्या ह्या सरमेसनी ओढला ना मला. कोण आहे इथे? मालक इथे कोणीच दिसत नाही. तुम्ही वेड्यासारखे काय बोलताय मालक? ऐक ऐक भावा माझ्या, मला पटतंय तू आत्मा आहेस. कशावरून? आत्मा इमोशनल नसतो वसाऱ्या. हे काय लॉजिक आहे? हे काय लॉजिक आहे? काय बोलू मी आता? काय बोलू नकोस रमेश तू आता. मला आता इथे फक्त शांतता हवी, कसली चर्चा नकोय पम्या. रमेश जिथे आहेस, जिथपर्यंत पोहोचलाय तिथे आता शांत राहा. लोकांना पटलंय तू गेलायस, आमच्यात नाही राहिलाय. जिथे आहेस तिथे शांत राहा रे बाबा. मला खरंच पटत नाही वसाऱ्या, तू आत्मा आहेस ते. मालक निघा आता.
निघा. मालक जाता जाता एक रिक्वेस्ट करू काय मालक? अरे 5,000 दिलेत मी वसाड्या. नाही पैसे नकोत मला. मला ना 2-3 दिवसासाठी तुमची बॉडी भाड्याने काही येडायच काय? तुम्ही नाही देताय. मी नाही देत. तुम्ही नाही देताय. नाही देताय. मग इथलीच कुठेतरी बॉडी बघून मी घुसेन आतमध्ये. ऐक वसाड ए ऐका. काय झालं मला? तुम्ही अशी इथे का पळताय? काय झालं? सर्मेश येडा झालाय. कुठला तो बोलतो बॉडीत घुसायचंय. आज दिवसभरात तुम्ही लुंगी घालू नका, तो घुसत बसकाल. मी येतो. मला तुमची बॉडी द्या. मला तुमची बॉडी द्या. कानफार फुरी. मालक बॉडी द्या. मालक तुमच्या द्या कुत्रे. किधर हा? कुठं कुठं म्हणजे तिच्या आईला तासभर थांबवलेला का मला खाली पैसे सुट्ट घेऊन येतं म्हणला ते बॅग वाला कोणतरी पोरग गेलंय वर रिक्षा उभी गेली खाली गावा बसण्याला का मी कुणी पण ती बॅग वाला पोरग होती एक लाल कपडे घातली होती. तू तुझ्या रिक्षात होता? हो येड्या तो आत्मा आहे मिळालाय तो. काय येडा आहे का? आत्मा कुठे रिक्षाने घेऊन आलोय आत्ताच त्याला मी. किती पैसे झाले तुझे? 60 रुपये. मेल्या हे 60 घे गप निघ मरशील करमन जा. जा मरशील करमन ऐक माझं. मेलाय तो मेलाय. माझ्या फोटोला हार घातला तुम्ही. अरे तुम्हाला रिक्षावाला अरे आत्म्यानं आपलं काम सुरू केलं. पला क्या बात है. कन्व्हिक्शन का पैसा है बॉस. व्हॉट अ कन्व्हिक्शन. हिलेरियस परफॉर्मन्स. प्रसाद काय म्हणाल? फार सुंदर. कलाकृतीमध्ये आत्मा असेल तर ती फार रंजक होते असं म्हणतात. आज आत्म्यावरचीच कलाकृती होती त्यामुळे ती रंजक असणारच. अरुण ॲज युजल तुफान एनर्जी आणि विलक्षण कन्व्हिक्शन म्हणजे कमाल. बने अण्णा नाना आणि श्रमेश ही तुझी व्हर्सेटॅलिटी दिवसेंदिवस रडण्याची जी दिसतीये ती खरं वाखाणण्याजोगी आहे. फार मजा आली ओव्हरऑल. सुपर. थँक्यू.